राया आता खेळकर झाला आहे म्हणून रायासाठी आम्ही एक प्लेइंग टॉय मागवलं होतं आणि मग ते पप्पांनी आज आणलं होतं. पप्पा कामाला निघाले होते आणि सगळीकडे आता प्रचाराचा वारं सुरू आहे, तर मग हे कमळ लावून कामाला निघाले होते. रिधांचा आणि यांचा डबा तर करून दिला होता. मग मला तर काही भाजी आवडत नव्हती, म्हणून मग भाजी आवडीची नसल्यावर मग झटपट होईल असं ऑमलेट केलं आणि म्हटलं आता जेवायला घ्यावं. मग जेवण करून घेतल्यावर राया उठणारच होता. संध्याकाळी रिधान पण शाळेतनं आला होता आणि पप्पा पण कामावरून आले होते. तोपर्यंत मी गिफ्ट तसंच ठेवलं होतं, कारण की रिधानला जास्त क्युरियोसिटी असते की त्यात काय असतं आणि खोलून बघायचं म्हटल्यावर लहान मुलांना भारीच वाटतं. आणि आधी काहीही आणलं तरी रिधान एकटाच होता, मग त्याला असं वाटायचं की माझ्यासाठीच आणलंय. आता राया आलाय तर मग रायासाठी आणतो ना, मग कधी कधी त्याच्यासाठी पण आणायला लागतं. मग आता दोघांसाठी गिफ्ट आणायला लागतं, पण यावेळेस त्याच्यासाठी नाही आणता आलं. पप्पा आणि रिधान तोपर्यंत म्युझिकल पियानो इन्स्टॉल करत होते, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेत होते. कारण राया मस्तपैकी झोपला होता आत्ताच आणि तो उठेपर्यंत हे तयार होईल आणि त्याला भारी वाटेल. आपल्या वेळेस वाटी चमचा वाजवलं तरी आपण खुश व्हायचो, पण आताच्या पोरांना इतकं काय काय नवीन नवीन गेम्स आणि टॉईज निघाले आहेत ना, की ते बघून असं वाटतं की अरे आपण पण लहान व्हावं. आणि म्हणून रिधान पण क्युरियोसिटीने ते बघत होता की मम्मा हे माझ्या वेळेस पण होतं का. रिधानच्या गोड गप्पा ऐकता ऐकता राया उठला आणि राया उठला किंवा पप्पांना कधी त्या टॉयमध्ये ठेवू आणि तो कधी खेळेल असं झालं होतं. आणि ते लटकते कलरफुल टॉईज बघून राया तर खूप खुश झाला होता आणि त्याची झोपच पळून गेली होती. अशा नवीन नवीन टॉईजमुळे मम्माला पण थोडा आराम मिळतो आणि मुलांना पण सारखी मम्मा हवी असते आणि आपलीही चिडचिड होते. त्यामुळे हे गिफ्ट मला भारी वाटलं.